हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 11 ते 12 वर्षाच्या मुलीची लेहंगा पोलका कटिंग. चला तर मग सुरुवात करूया. मी इथं 3.5 मीटर अस्तर घेतलेला आहे. ही साडी आहे आणि ब्लाऊजसाठी मी इथं कापड अगोदरच कटिंग करून ठेवलेलं आहे. हे अर्धा मीटर अस्तर घेतलेला आहे मी आणि हे 3 मीटर लेहंग्यासाठी अस्तर घेतलेला आहे मी. तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. मी साईडला ठेवते. सुरुवातीला आपण ब्लाऊजचं माप टाकूया. ब्लाऊजचं माप टाकताना एकदम व्यवस्थित कापड ठेवायचं. पहिला अस्तर कट करून घ्यायचं, अस्तरवर माप टाकायचं ब्लाऊजचं आणि मग आता माझ्या ब्लाऊजची उंची आहे इथं 15 इंच प्लस मी 1 इंच घेणार आहे, म्हणजे इथं 16 इंच. आणि शोल्डर घेतले मी 6 इंच. मुंडा घेतलाय 6 इंच. इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छाती आहे 29 इंचची, त्याचा छातीचा चौथा भाग मी इथं 7.5 इंच घेतलेला आहे. प्लस 2 इंच जॉईंट करून घ्यायचं. इथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आतला मुंडा आणि बाहेरचा मुंडा आपल्याला 1.5 इंच घ्यायचा. इथं आपल्याला आकार द्यायचा आहे. आता व्यवस्थित आकार देऊन घेऊया. आतला आकार दिला, आता बाहेरचा आकार देऊन घेऊया. आता इथं गळा रुंदी घेतली मी 2.25 इंच. समोरचा गळा आहे माझा 5 इंच. समोरचा गळा मी 5 इंच घेतलेला आहे आणि इथं 2.5 इंच. आता याला मी आकार पानाचा आकार देत आहे मी ह्याला. तुम्ही बघू शकता पानाचा आकार दिलेला आहे मी ह्याला. शोल्डर घेतलं मी इथं 6 इंच शोल्डर घेतले. आर्मोल 6 इंच घेतले. गळा रुंदी घेतली मी 2.25 इंच. ही इथं मी 2.5 इंच घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग मी 7.5 इंच प्लस 2 इंच घेतलेला आहे. चला तर मी तुम्हाला कट करून दाखवते. साईडला ठेवायचं कापड. आता कमरेचा भाग इथं मी इथून हे सरळच करून ठेवलेलं आहे, कारण कमी जास्तला कापड ठेवावं म्हणून. तसा कमरेचा भाग आहे 7 इंच. आता हे आपण आतलं कापड काढून घेऊया. हे मुंडा कापून घेऊ. गळ्याला मी आकार देऊन घेते. तर इथं तुम्ही बघू शकता समोरच्या गळ्याला
खूप व्यवस्थित असा आकार आलेला आहे. मी इथं पानगळा शेप दिलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. तर आपण पाठीमागच्या भागाला आकार देऊन घेऊया. पहिले इथं व्यवस्थित ठेवायचं. इथं ड्रॉ करून घ्यायचा. पाठीमागचा गळा मी 4 इंच ठेवलेला आहे. त्याला असा गोल आकार द्यायचा. आता कट करून घेते मी पाठीमागचा गळा. तर हा झाला पाठीमागचा भाग, हा झाला पुढचा भाग. आता आपण कपड्यावर कट करून घेऊया. तर मी साडीतून थोडंसं कापड काढलं होतं ब्लाऊजसाठी. ते व्यवस्थित आपण ठेवून घेऊया. ब्लाऊजची किनार काढून घ्यायची पहिली. व्यवस्थित कापड ठेवायचं. वरच्या ब्लाऊज साठी जेवढं कापड लागत होतं तेवढं मी साडीतून काढून घेतलेलं आहे. तर आता मी ह्याला पिन लावते, टाचणी लावून घेते, म्हणजे आपलं कापड सरकणार नाही कट करताना. व्यवस्थित एकदम टाचणी लावून घ्यायची, म्हणजे कापड कट करताना सरकत नाही. इथे बघू शकता तुम्ही, मी व्यवस्थित कापड कट करून घेते. थोडंसं मी साडीचं कापड जास्तच कट करून घेते, म्हणजे आपल्याला टिप मारताना कापड कमी नको पडायला. हा झाला समोरचा भाग. हा झाला पाठीमागचा भाग. आपल्याला आता गळा जॉईंट करताना इथं आपल्याला क्रॉस पट्टे द्यायचे आहे, आणि इथं पण आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे, आकार देऊन घ्यायचा आहे गळा जॉईंट करताना. इथून असा. तर इथं आपण समोरचा भाग, हा पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे. तर आता मी तुम्हाला लंगाची कटिंग दाखवते, लेहंग्याची. तर इथं मी पूर्ण साडी घेतलेली आहे. अशी साडीची मी घडी करून घेतलेली आहे. 4 पदरी घडी करायची साडीची, व्यवस्थित एकदम अशी घडी करून घ्यायची. आणि आपल्याला जेवढी उंची टाकायची आहे त्याच्यामध्ये 2 इंच वजा करायचं बेल्टसाठी. 2 इंच सोडून आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे. तर इथं माझी लेहंग्याची उंची आहे 38 इंच. 37 इंच आहे. तर मी 37 इंचातून 2 इंच कट करत आहे. ते बघा, इथं तुम्हाला दाखवते. हे 2 इंच, 37 इंचातून 2 इंच कट करायचे, आणि हे 2 इंच आपण असे साईड खाली सोडून द्यायचे. इथून हे 2 इंच असे खाली सोडून बाकीची उंची टाकायची. हे 37 इंच. मी तर साडी फोल्ड करून ठेवते, म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित.
तर इथं आपल्याला 2 इंच वजा करायचे आणि 35 इंचाचं माप टाकायचं इथं. बघा मी इथं खाली 2 इंच सोडलेला आहे बेल्टसाठी आणि इथं आपण 35 इंचाचं माप टाकूया. 35 प्लस अर्धा इंच प्लस अर्धा इंच. तर हे अर्धा इंच आपण इथून हिट करून घेऊया. व्यवस्थित लाईन मारून घ्यायची आणि कट करायचं. साईडचा भाग ठेवायचा आणि ही बघा झाली उंची तयार. तुम्ही बघू शकता ही उंची किती तयार झाली. इंच खाली सोडायची. 35.5 इंच तयार. 2 इंच आपल्याला बेल्टसाठी आपण सोडलेला आहे. तर अस्तर इथं मी 3 इंच घेतलेला आहे. तर मी इथं अस्तरला जॉईंट नाही करणार, त्याची गरज नाही लागणार अस्तर जॉईंट करायला. हे व्यवस्थित इथं होऊन जातं. हे बघा बरोबर व्यवस्थित. फक्त आपल्याला इथं थोडंसं खाली दुमडावं लागेल प्लेट देताना, नाहीतर व्यवस्थित अस्तर बरोबर बसणार आहे. तर मी अस्तर कट करणार नाही, मी अस्तर तसंच लावणार आहे. मी आता फोल्ड करून ठेवते. हा झाला लेहंग्याची कटिंग. आता मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवते. तर इथं मी 4 लेयरचं कापड घेतलेलं आहे. मला बाहीची उंची मला 5 इंच ठेवायची आहे. तर मी त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी ॲड करणार आहे. तर बघा मी इथं मार्जिनसाठी 6 इंच घेतलेला आहे आणि मला इथं बाहीला पफ द्यायचा आहे. तर मी इथं 5 इंच घेतलेला आहे. हे 5 इंच आपण याचा बॉक्स तयार करून घेऊया. बघा तुम्ही बघू शकता हे 5 इंच मी पफसाठी ठेवलेला आहे हा बॉक्स. आणि त्याच्या पुढं आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. तर मी इथं हे 8 इंच घेतलेलं आहे आणि हे प्लस हे 5 इंच. हे 5 इंच आपल्याला इथं अशा प्लेटा येतील. इथं मी पफसाठी 5 इंच घेतलेला आहे. आता आपण आकार देऊन घेऊया बाईला. इथं 2.5 इंच घ्यायचं. 2.5 किंवा 3 इंच 2.5 किंवा 3 इंच घ्यायचं आणि आकार देऊन घेऊया बाईला. तर ही झाली बाईची कटिंग. इथं आपल्याला प्लेट देऊन घ्यायची आहे. इथं आपण एक कट करून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल की प्लेट कितीपर्यंत द्यायची आहे. तर इथं अशा प्लेटा येतील. अशा व्यवस्थित एकदम प्लेटा देऊन घ्यायच्या कट करताना. तर ही झाली बाही. ही बाही झाली. हा झाला समोरचा भाग. हा झाला पाठीमागचा भाग आणि हा झाली लेहंग्याची कटिंग. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा. तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मला. आता मी बेल्ट कसं काढायचं हे दाखवते. कमर आहे माझी 27 इंच. 27 इंचचा दुसरा भाग काढायचा. दुसरा भाग येतो 13.5 इंच. तर इथं 13.5चा डबल लेयरचा कापड घ्यायचं.
13.5 इंचीचं. साडेतेरा इंचचं एक डबल लेअरचं, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. म्हणजे आपण इथं 14.5 इंच कापड घ्यायचं. 14.5 इंच हा झाला आपला बेल्टचा. डबल लेअरचं घ्यायचं. हे बघा 14.5 इंच. तुम्ही बघू शकता इथं 14.5 इंच मी कापड घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला बेल्टसाठी घ्यायचं आहे इथं 5 इंच. मी कापड कट करते. आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं बेल्टसाठी. आणि इथं 5 इंच घेतलेला आहे मी. 5 इंचचा बेल्ट आहे. इथं लाईन आखून घ्यायची पूर्ण आणि व्यवस्थित बेल्ट कट करून घ्यायचा. तर हा झाला 5 इंचचा बेल्ट. पूर्ण व्यवस्थित 5 इंचचा बेल्ट झाला. 14.5 इंच. थोडंसं कापड एकदम सरळ करून घ्यायचं म्हणजे जॉईंट करताना आपल्याला त्रास होणार नाही. तर हा झालं आपलं बेल्ट तयार. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कटिंग करायची कशीही दाखवलेली आहे, कारण का माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिलाई कशी करायची हे दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लेहंगा पोलक्याची शिलाई कशी करायची ते मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. थँक्यू.